आता तिथं ते झाले बघा, वाळले बघा झाड ते पलीकडे. मर व्हायचे? मर होतीच ती, सगळ्यांची होती, माझी अशी नाही, सगळ्यांचीच होती. साधारण किती मर होते अंदाजे? भरपूर, म्हणजे एका एका सरला एक दोन झाड असं प्रत्येकाचं मरतंय. बरं. तर मला ह्यावेळी जी झाडं तशी होती, आता ते आता मेलेच बघा पूर्णपणे, मेलेलं. त्याला जास्त बुरशी लागलेली आहे म्हणायची. बरोबर. त्याला झाले. आता त्याच्या पलीकडे जे तुम्हाला मी दाखवते तिकडलं ते, त्याच्या तिथलं ओके. त्याला तसं झालं, पण त्याला फुटून आले. फुटला. आता त्याला तुमच्या ह्या प्लॉट मध्ये 2500 झाडांच्या मध्ये किती झाडं जगली आणि किती मर आली? आणि रासायनिक मध्ये किती मर होत होती? रासायनिक मध्ये सगळ्यांचीच सर कसं होते की ती झाडाची अशी खाली त्याला बुरशी लागते ती, म्हणजे आपण मित्र बुरशी मारलेली असते रासायनिक बरोबर, आणि शत्रू बुरशी वाढवलेली असते. ती बुरशी झाडं खाते हे आपल्याला कळत नाही आणि आपण ते दुसरी बुरशीनाशक वगैरे मारले, नाही उपयोग होत नाही, बघितला त्याचा उपयोग होत नाही. पण ही जमिनीतनं ज्यावेळी ती बुरशी गेली, मित्र बुरशी, आणि तिने ती खाऊन टाकायला चालू केली, ती पुन्हा झाडाने जगायला चालू झाली. म्हणजे तुमची मर आता किती झाली आहे टक्केवारी? काय नाही झाले, आता संपला विषयच नाही. मर कुठे याच्यात दिसतच नाही तुम्हाला. कळलं? नैसर्गिक शेती ही मेलेली असतील ती अगोदरची झाडं मेलेली, पण 10 वर्ष नाही, हे टाकल्यानंतर तरी काही प्रॉब्लेम आलेला नाही मला.